नमस्कार. आता मी आलो आहे बिल्डिंगवरती. इंटरनेटचं काम आहे. ॲक्च्युली काय झालं, केबल चालत नव्हती तर आम्ही ट्रेस लाईन केली. ट्रेस केल्यानंतर समजला एक फायबरची कोर कट आहे. तर ती आता कट फायबर चेक केली तर तिथं सर्व फायबर जे आहेत कुजल्यात, म्हणजे ॲटलिस्ट खराब झालेत. 5 वर्ष झालं आम्ही कनेक्ट केलेली ती लाईन, पण ती आता खराब झाली. त्यामुळे आता रिजॉईनिंग करायचे. पण रिजॉईनिंग करण्यासाठी पाऊस एवढा आला आहे का रिजॉईनिंग कसं करणार? रिजॉईनिंग पण कुठे काढायचे? वरती जायचं डायरेक्ट टेरेसवरती, टाकीच्या वरती रिजॉईन करायचे ना. पाऊस आलं, भरपूरच पाऊस आहे. मध्येच पाऊस येतो, वरती गेलो का पाऊस आहे. आता प्रमोद गेला वरती, तो चेक करतोय काय. त्याला बोलो सर्व कोरचा फोटो काढून ठेव. कसं आहे, कोर टू कोर जॉईंट नाही, कलर कोडिंग वेगवेगळे आहेत ना, त्याच्यामुळे जरा नंतर कन्फ्युजन होईल. परत मग लेझर मारण्यापेक्षा आता एक फोटो काढून ठेवला आहे, चेक करू. हे बघा, आता परत पाऊस आला जोरात. पावसावरती फोकस होईल ना. आय डोंट नो पाऊस दिसतोय का नाही याच्यात तुम्हाला. माझ्या हातावर तर पडतं पण मोबाईलवर पडतंय. एनिवे बघा, असं कनेक्शन असतं इंटरनेटचं. जेवढं पण इंटरनेट चालतंय ना, कुठे पण असू दे जगात, असंच सिस्टम असणार. एक तर ते फायबरमध्ये असेल, ऑप्टिकल फायबर असेल तर असा ओइनू मशीन लावलेला असतो. नाहीतर मग जर तुमचं एथरनेट कनेक्शन असेल तर मग असं स्विचेस वगैरे लावायला लागतात आम्हाला. बाकी काय नाही. जास्त कॉस्टली जो आहे फायबर पडतो, पण तो कस्टमरला वन टाईम पडतो. जर तुम्ही नॉर्मल कनेक्शन घेतलं तर तो कॉस्टली कोणाला पडतो? ISPला, म्हणजे आम्हाला कॉस्टली पडतो. कारण एव्हरी टाईम जो आहे, कधी लाईटनिंग वगैरे झाली, विजा चमकल्या तर ते स्विचेस उडतात. एक स्विच जेमतेम 1500-1600 रुपयाला येतो. पण कस्टमरला काय समजत नाही. येतात, नेट बंद आहे, कंप्लेंट टाकली, आम्ही येऊन चेक करतो स्विच उडाला आहे. मग स्विच नवीन टाका, आमच्या खर्चाने टाकायला लागतात ते स्विचेस. पण तो खर्च थोडा कस्टमरला कमी पडतो, पण आम्हाला जास्त पडतो. त्यामुळे आम्ही प्रिफर करतो की फायबर इंटरनेट घ्या. कस्टमरला वन टाईम तुम्हाला फक्त थोडंसं कॉस्टली जाईल. 1 महिना तुमचं पॅकेजचं जास्त पैसे जातील, पण लाईफ टाईमसाठी तुमचं इंटरनेट बंद होण्याची शक्यता भरपूरच कमी असते. त्यामुळं चांगलं जो आहे फायबर कनेक्टिव्हिटी आहे, तर फायबर घ्या, सजेस्ट करतो तुम्हाला.